हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. हाडांची कमजोरी आणि थकवा दूर करण्यासाठी घरगुती उपाय. नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. क्षणभर डोळे मिटून विचार करा. जर मी तुम्हाला सांगितले की ज्या समस्यांना आजकाल आपण वाढत्या वयाचे लक्षण मानतो त्या खरं तर वयामुळे नाही तर आपल्या बदलत्या जीवनशैलीमुळे होत आहेत, तर सकाळी उठल्यावर जाणवणारा सांधेदुखीचा कडकपणा, पायऱ्या चढताना गुडघ्यातून होणारा कटकट आवाज किंवा दिवसभर जाणवणारा थकवा हा केवळ एक आजार नाही तर तुमच्या शरीराने दिलेला एक मोठा इशारा आहे. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण एका अशा प्राचीन आणि नैसर्गिक उपायांबद्दल बोलणार आहोत जो तुमच्या हाडांना आतून इतका मजबूत करेल की सांधेदुखी गायब होईल. समस्येचे मूळ कारण. मंडळी, पूर्वी सांधेदुखी किंवा गुडघेदुखी ही 60-65 वर्षानंतर दिसायची, पण आज हा त्रास 35 ते 40 वयोगटातील लोकांमध्येही झपाट्याने वाढतोय. जेव्हा आपल्याला वेदना होतात तेव्हा आपण एखादी वेदनाशामक गोळी घेतो. वेदना तात्पुरती कमी होते आणि आपण पुन्हा आपल्या जुन्या जीवनशैलीकडे वळतो, पण मूळ कारण तसंच राहतं. आपल्या गुडघ्यांमध्ये कार्टिलेज नावाची एक नैसर्गिक गादी असते जी हाडांना एकमेकांवर घासण्यापासून रोखते. जेव्हा शरीराला योग्य पोषण मिळत नाही तेव्हा ही गादी कमकुवत होते आणि हाडांमधील कॅल्शियम कमी होऊ लागतं. काळजी करू नका, आज मी तुम्हाला आपल्या स्वयंपाकघरात दडलेला एक महाशक्तिशाली उपाय सांगणार आहे, तो म्हणजे पांढरे तीळ. आयुर्वेदात तिळाला शक्ती, पोषण आणि दीर्घायुष्याचं प्रतीक मानलं गेलं आहे. आपल्या पूर्वजांकडे कोणतीही आधुनिक औषधं नव्हती, तरीही ते प्रचंड शारीरिक श्रम करायचे आणि त्यांची हाडे वज्रासारखी मजबूत असायची. त्याचं कारण म्हणजे त्यांच्या आहारात समाविष्ट असलेले पांढरे तीळ. तिळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम जे हाडांना मजबूती देतं, मॅग्नेशियम, फॉस्फरस, आरोग्यदायी चरबी जे सांध्यांमध्ये वंगण टिकवून ठेवतात. तीळ खाण्याची योग्य पद्धत. आता महत्वाचा प्रश्न, हे तीळ कसे खायचे? तुम्ही रोज सकाळी 1 चमचा पांढरे तीळ हलकेसे भाजून चावून खाऊ शकता, किंवा हिवाळ्यात तिळाचे लाडू, तिळाची चटणी करूनही आहारात वापर करू शकता. पण लक्षात ठेवा, तीळ ही काही जादूची गोळी नाही जी एका रात्रीत चमत्कार करेल. शरीराला आतून बरे होण्यासाठी सातत्य खूप महत्वाचे आहे. जीवनशैलीतील महत्वाचे बदल. मंडळी, नुसते तीळ खाऊन चालणार नाही. जसं आपण आपल्या गाडीची वेळेवर सर्व्हिसिंग करतो तसेच या शरीराची काळजी घेतली पाहिजे. हे शरीरच आपलं खरं घर आहे. त्यामुळे आजपासून एक छोटा संकल्प करा. नियमित हालचाल ठेवा. तासनतास एका जागी बसून राहू नका. रोज किमान 20 ते 30 मिनिटे चाला किंवा हलका व्यायाम करा. नंबर 2, वजन नियंत्रणात ठेवा. शरीराचे वजन वाढले की त्याचा थेट भार गुडघ्यांवर पडतो. नंबर 3, शांत झोप आणि संतुलित आहार. अपुऱ्या झोपेमुळे शरीराची स्वतःला दुरुस्त करण्याची क्षमता कमी होते. आरोग्य ही एका रात्रीत मिळणारी लॉटरी नाही, तर ती आपण रोज घेतलेल्या छोट्या आणि चांगल्या निर्णयाचा परिणाम आहे. जर तुम्हाला तुमच्या म्हातारपणातही स्वतःच्या पायांवर सक्षम उभं राहायचं असेल तर उद्याची वाट न पाहता आजपासून सुरुवात करा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि आजपासून तुम्ही स्वतःसाठी कोणती चांगली सवय सुरू करत आहात हे मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा, कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाला तरी योग्य माहिती मिळू शकते. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. निरोगी रहा, आनंदी रहा. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.